गुड आफ्टरनून सर्वांना, शुभ दुपार सर्वांना. मी आता ना खूप दिवस झाले मोठ्या सुनेला सांगत होते, श्रावणी ते आळूवडीचं आळू आहे ना खूप मोठा झाला आहे आणि ते सुकत चाललं आहे एक एक पान. तर त्याचा उपयोग करूया ना, बाजारातून पण विकत आणून खातोच आपण. तर आपल्या कुंडीमध्ये लावलेला पण एक आपण मेहनत करून ते एक वेगळा आनंद असतो खाण्यात. मग ती बोलली आता हे आळवडी विकत आणलेले आहेत, आळूची पानं ती संपू दे, नंतर ती काढूया. मग आता ती संपली. आता म्हटलं की मी काढेन ती आळूची पानं. मग खूप जास्त झाली होती. आता बघा 5-6 पानं मिळाली, मस्तपैकी आळवड्या होते. आणि आळू हे पोटात गेलं पाहिजे. पोटात केस वगैरे गेला असला तर तो गळून पडतो आणि आपली तब्येत चांगली राहते. आळूचं फतफतं करून खा, आळूची भाजी करून खा, आळूच्या आळवड्या करून खा, आळूचं सूप करून खा, आळूची भजी करून खा. तुम्हाला जसं आळू आवडेल तसं करून खा. पण आळू हे तब्येतीला चांगलं असतं आणि ते खाणं गरजेचं आहे. आमच्या घरात आळू वड्या सर्व खातील. आळूचं फतफतं आम्ही ठराविकच फॅमिली मेंबर खातो. पण जाऊ दे, कसं नाही कसं पोटात जातं आहे. हे एवढं आळूची पानं निघाली. आता ती आळूची पानं घेतली की देठ पण टाकून द्यायचे नाहीत. त्या देठांचा काहीतरी उपयोग करणार आहे मी. माझ्यापुरता थोडीशी भाजी करून बघणार देठाचा. पानाच्या कशा आळू वड्या होऊ शकतात. देठ का म्हणून टाकायचे? देठामध्ये पण जीवनसत्व असतं. देठाची प्रयोग करणार. माझ्यासाठी एकटीसाठी मी भाजी बनवून खाणार देठाची, आळूच्या पानाच्या. मला चांगली लागली तर परत जे करेन ते फॅमिलीसाठी करेन. कारण डायरेक्ट नवीन कोणतीही पदार्थ करतेवेळी ते फॅमिलीला आवडेल ना आवडेल तर त्याचा विचार करून आपण थोडासाच करून बघायचा. आणि जर आपल्याला आवडला तर मग फॅमिलीला जास्त करून खायला घालायचं. आता हा माझ्या मोठ्या सुनाने मठातून प्रसाद, गजरा मोगऱ्याचा, असली मोगरा येतो, खूप वास येतो छानपैकी. तर मग गुलाबाचं फूल, मग काय केलं, गजरा लावला बाळाच्या पाळण्याला. सगळं बाळाला पण आशीर्वाद समर्थांचा मिळेल आणि घरात पण सगळीकडे सुगंध दरवळेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा. मग फॅमिली पण हॅपी राहावी म्हणून मग मी असं केलं. आणि मी गुलाबाचं फूल आणलं होतं, ते डोक्यात लावून घेतलं. मला फुलांचा पहिल्यापासून आवड आहे, पण आता घरीच असते, मग कशाला फुलं लावायची म्हणून लावत नाही, अशीच पडून असतात. पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचं फूल आहे, मठातून आणलेलं, म्हणून मी नक्कीच घालते. पण त्या फुलाची पण काळजी घ्यावी लागते. फुलाचंही पाकळी नाहीतर मोगऱ्याच्या फुलं, गजऱ्यातलं फूल कुठे पायाखाली येऊ देऊ नका किंवा कचऱ्याच्या डब्यात जाऊ देऊ नका. आपल्याला नको असेल तर आपण हार देवाला अर्पण केलेले असणार, ते हार विसर्जनासाठी ठेवतो, त्याच्यामध्ये ठेवा तुम्ही, म्हणजे त्याचं पण विसर्जन होईल. किंवा आपल्या कुंड्या असतात ना फुलाच्या कुंड्यातून पण टाका, त्याचं कंपोस्ट खत तयार होईल आणि झाडांना पण छानपैकी कंपोस्ट खत लागेल. मी फूल घातलं डोक्यामध्ये आणि मग आंबाडा घालून टाकते. म्हणजे कसं मोकळी केस ठेवली की ते छोटं बाळ आहे ना, ते सारखं ओढत बसतं केस, म्हणून आपले आंबाडा घालून टाकलं की मग त्याच्या हाताला केस माझी भेटत नाही. आणि मग आंबाडा घातला, गुलाबाचं फूल घातलं आणि मस्तपैकी आता झाडू बिडू मारून झालेला आहे. आता मी काय करते की व्हॉट्सअप ग्रुपची कामं राहिलेली आहेत. एक तर माझं रात्रभर डोकं दुखतं आहे, सकाळी उठायला पण मला वेळ मिळेना.
म्हणजे उठायची पण डोकंच वर करू देईना. आणि लोकांचे कॉल येत होते ग्रुपमधून. आता लोकांना मी चिडूनसुद्धा आणि माझ्या समस्या सांगून काही फायदा नाही. हातात काम घेतलेलं आहे ते गप मला केलंच पाहिजे. आणि मी काय कुणाचा एक पैसा घेत नाही. मी मोफतच काम करते आणि शेवटपर्यंत मोफतच करणार आहे. आता झाडू मारून घेते आणि झाडू मारून झालं. बाळ झोपवलं आहे, बाळाला झोपवलं आहे. मग जरा काम तरी करायला भेटतं. मग बाळाला झोपवलं, मग झाडू मारून जरा घेते. आणि बाळ उठलं की अजिबात मला मोबाईल हातात घेऊ देत नाही. त्याला पाहिजे असतो मोबाईल. हाय तर किती 10 महिन्याचं बाळ आमचं आहे. लय हुशार आहे. कपाटं उघडतोय, काय काय करतोय. हातात जे आमच्या आहे, आम्ही जे करतोय ते करायला जातो. आता ते जरा झोपलं आहे तेव्हा शांतता आहे घरात. खेळणी बिळणी बाजूला करून ठेवली. जरा झाडू मारून घेते आणि मग थोडं निवांत बसन, पाणी वगैरे पिईन आणि व्हॉट्सअपचं ग्रुपचं जरा काम करेन. तुम्ही मला एक सांगावंसं वाटतं अजून. वास्तू आपली आहे, त्या वास्तूमध्ये आपण पॉझिटिव्हच बोलायचं. चांगलं बोलशील तर चांगलं घडत जाईल. जसं बोलू तसं होतं. हॅलो, जेवले. आता तुम्हाला मागाशी फोन केला तेव्हाच मला जेवण आणून दिलेलं श्रावणीने. आता ती सोनूला घेऊन काय आराम करते वाटते आणि गोलू झोपलाय पाळण्यात. तो पाळण्यात झोपलाय, त्याची काय खटखट नाही. मी जरा मोबाईलवर होते. ठीक आहे. तुम्ही कुठे आहे? हो, ठीक आहे, आराम करते. मिस्टरांचा फोन आलेला. गावी आहेत मिस्टर, त्यांचा फोन आला मधीच. मग काय चालायचं.